बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समाविष्ट करून तात्काळ आरक्षण आणि शासकीय सवलती लागू कराव्यात या मुख्य मागणीसाठी यवतमाळमध्ये आज बंजारा समाजाने अभूतपूर्व आणि आक्रमक मोर्चा काढला। लाखोंच्या संख्येने जमलेले समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत सरकारच्या दुर्लक्षाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। या विराट मोर्चाचे आयोजन यवतमाळ जिल्हा बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आले होते। यवतमाळ शहरातील आर्णी रोडवरील संत सेवालाल महाराज चौक येथे समाज बांधव एकत्र आले। येथून मोर्चाची सुरुवात होऊन जिल्हा परिषद मार्ग, बस स्टँड चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पायी मोर्चा काढण्यात आला। मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी बंजारा आदिवासीच आहे, आम्हाला आमचा हक्क हवा, आरक्षण आमचा अधिकार आहे अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला। बंजारा समाजाच्या शेकडो महिला, युवक, वयोवृद्ध तसेच विविध गावांमधून आलेले प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले होते। बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये कायमस्वरूपी समाविष्ट करणे, तात्काळ शासन निर्णय काढून अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र देणे, शासकीय नोकऱ्या, शिक्षण आणि अन्य सवलती तात्काळ लागू करणे। मोर्चानंतर यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले। या मोर्चातून बंजारा समाजाच्या एकीचं आणि संघटन शक्तीचं प्रभावी दर्शन घडले। कोणतीही अनुचित घटना न घडता शांततापूर्ण वातावरणात मोर्चा पार पडला। पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज मराठी। कौतुक करू वाटतो कारण की मग आता मोर्चा आता जरा फरदीचू तर आता मन प्रत्येक विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।